नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 तारखेला पोलीस भरतीचे जे काही पेपर झाले त्यामधील सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण कव्हर करण्यासाठी आपण 2 नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी आपण सामान्य ज्ञानाचे 100 प्रश्न आणि सायंकाळी आपण मराठी व्याकरणाचे 100 प्रश्न कव्हर करणार आहे। आणि मित्रांनो, त्यासाठीच जर तुम्हाला तुमचा पेपर अजून व्हायचा आहे आणि तुम्हाला सर्व प्रश्न पाहायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही सिरीज पूर्ण पहा। त्याचबरोबर आपल्याला झालेल्या सर्व पेपरची प्रिंटेबल PDF देखील मिळणार आहे। ती कशी मिळणार आहे व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यात आहे? आता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण जेव्हा क्विज ठेवली होती त्या क्विजमध्ये आपण हे प्रश्न कव्हर केले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते, त्यांचं मूळ गाव आंबवडे होते। ते कुठे होते? रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्यामध्ये। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी। हा प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केला आहे। जर मित्रांनो पेपर पूर्ण पाहिला तर पूर्ण पेपरपैकी कमीत कमी 30 ते 40 प्रश्न आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवरून आलेले आहेत। आणि मित्रांनो, त्यामुळेच ज्यांनी कोणी पेड चॅनल घेतलं होतं त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे। या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, 1 नॉटिकल माईल म्हणजे किती किलोमीटर अंतर होते? आता मित्रांनो, काल परवा प्रश्न झाला आहे आणि आपण व्हिडिओमध्येच पाहिला आहे। 1 नॉटिकल माईल म्हणजे किती किलोमीटर अंतर? 1.852 म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। आपण काय पाहिलं होतं व्हिडिओमध्ये? होर्मुझची सामुद्रधुनी याच्यामध्ये इराणचा हिस्सा कितीपर्यंत आहे किंवा इराणचा दावा कोणत्या मर्यादेपर्यंत आहे? तर आपण पाहिलं होतं 12 नॉटिकल माईल। आणि मित्रांनो, 1 नॉटिकल माईल म्हणजे किती ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। त्यामुळे जर तुम्ही अजूनही पुढच्या परीक्षा देणार आहे, पुढचे पेपर देणार आहे, तर आपली चालू घडामोडींची आणि GK ची सिरीज पूर्ण पहा आणि मित्रांनो त्याचा नक्की फायदा होईल याची मी गॅरंटी देतोय। तिसरा प्रश्न आहे, समुद्र किनाऱ्याशी संबंधित CRZ या संज्ञेचे पूर्ण रूप काय? CRZ म्हणजे कोस्टल रिझर्व्ह झोन म्हणजे पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, समुद्र किनाऱ्याशी संबंधित CRZ या संज्ञेचे पूर्ण रूप काय? मित्रांनो, CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे पर्याय बी। आणि मित्रांनो, याचा संबंध कशाशी आहे? 12 नॉटिकल माइल्सशी आहे। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते बंदर रत्नागिरी जिल्ह्यात नाही? मित्रांनो, स्पेसिफिक प्रश्न आपल्या चॅनलवर अजून आहे। कोणता आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे या ठिकाणचं आपलं उत्तर आपल्याला मिळून गेलं होतं म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? सर्वांना माहित असेल, ब्ल्यू मॉर्मॉन। प्रश्न क्रमांक 7, भारताची पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? मित्रांनो, भारताची पहिली जनगणना आहे ती 1872 साली लॉर्ड मेयो याच्या काळामध्ये झाली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। आता मित्रांनो, यांचा मृत्यू कधी झालेला होता? तर अंदमान निकोबार बेटावर शेर अली आफ्रिदी या पठाणानं या ठिकाणी त्यांची हत्या केलेली होती। ठीक आहे। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 8, पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष काका कालेलकर पर्याय सी। आता मित्रांनो, मागासवर्गीय आयोग संविधानाच्या कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? खंडपीठ किती आहेत? खंडपीठ 3 आहेत, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, नाशिक या ठिकाणी खंडपीठ नाही। त्यासोबतच कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन केलं गेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 10, दशावतार चित्रपटातील बाबुल मेस्त्री हे पात्र कोणी भूषवले आहे? आणि मित्रांनो, पात्र कोणी भूषवलं होतं? तर दिलीप प्रभावळकर म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। प्रश्न क्रमांक 11, पोलीस पाटील पदाची नेमणूक कोणत्या कायद्यान्वये झाली आहे? मित्रांनो, पोलीस पाटील पदाची नेमणूक आहे ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। नियुक्ती नेमणूक कोण करतात? तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेला एखादा दुसरा अधिकारी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12, पॅन कार्डचे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, पॅन कार्ड म्हणजे काय? परमनंट अकाउंट नंबर पर्याय ए। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती माशाची जात खाऱ्या पाण्यातील नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, सुरमई, ट्यूना, मॅकरल ह्या काय आहेत? खाऱ्या पाण्यातील माशांच्या जाती आहेत, परंतु रोहू हा मासा गोड्या पाण्यात आढळतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। प्रश्न क्रमांक 14, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र। मित्रांनो, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला जातो आणि एकक काय असतं? एम्पियर म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए।
प्रश्न क्रमांक 15, इंडोसल्फान हे काय आहे तर हे कीटकनाशक म्हणजे कीडनाशक आहे, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 16, भारतात खारफुटी यांचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. विद्युत प्रवाह असू दे, माशाची जात असू दे किंवा तणनाशक असू दे, हे सर्व प्रश्न आपल्या ध्येयाधिकारीच्या किंवा पेड चॅनलवर दोन्हीपैकी एका चॅनलवर आपण ऑलरेडी घेतलेले होतेच. या ठिकाणी पाहायचं आहे खारफुटी वन कुठे आहे सर्वाधिक, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. या ठिकाणी काय आहे, सुंदरबन डेल्टा आहे. या ठिकाणी खारफुटी म्हणजेच कांदळवन मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 17, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जूनला साजरा केला जातो, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 18, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान मित्रांनो हरवलेल्या बालकांचा शोध आणि त्यांना घरी परत पाठवणे याशी संबंधित आहे, ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 19, हे सर्व प्रश्न मित्रांनो पर्यावरण दिन असू दे, ऑपरेशन मुस्कान असू दे किंवा पुढचा प्रश्न क्रमांक 19 असू दे, हा तर आपण रिसेंटली काल परवा पाहिलेला प्रश्न आहे. 2025 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? मित्रांनो उपविजेता कोण होता? भारतीय संघ जिंकला आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. विजेता विचारला तर भारतीय संघ आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. स्पर्धा कुठे पार पडल्या? स्पर्धा ह्या मित्रांनो भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 20, संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या युनिटमध्ये मोजतात? तर ते हर्ट्झमध्ये मोजतात. हा देखील प्रश्न आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर दिलेला होता. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश G8 संघटनेचा सदस्य नाही? मित्रांनो भारत स्वतः या संघटनेचा सदस्य नाही, म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 22, पुस्तके व लेखक यांची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पहा आनंदमठ बरोबर. इंडिया डिवायडेड, मित्रांनो इंडिया डिवायडेड पुस्तक कोणाचं आहे? राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. या ठिकाणी काय दिले? पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे हे चुकलेलं आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. इतर बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागते? आता या ठिकाणी पहा राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान 30 वर्ष वय असावं लागतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. लोकसभा विचारलं तर 25 वर्ष, ग्रामपंचायत विचारलं तर 21 वर्ष आणि राष्ट्रपती किंवा राज्यपाल विचारलं तर 35 वर्ष. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात नाही? या ठिकाणी पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवती हा किल्ला नाही, कारण निवती कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये, म्हणजे हे देखील बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25, 2025च्या 97व्या ऑस्करमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणास मिळाला? तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार अनोरा या चित्रपटाला मिळालेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. याबद्दल देखील आपल्या ध्येयाधिकारीच्या चॅनलवर प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 26, भात शेतीसाठी कोणते जैविक खत वापरतात? यासाठी मित्रांनो नीलहरित शैवाल त्यापैकी अझोला ॲनाबिना किंवा नॉस्टाक वापरलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 27, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरतात? मित्रांनो तंत्र कोणतं आहे? सोनार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. जर आपल्याला यंत्र विचारलं तर या ठिकाणी यंत्र विचारलं तर फॅथोमीटर आणि खोली मोजण्याचं एकक विचारलं तर फॅथम, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, प्रकाशकीय तंतू म्हणजे ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर आधारित आहे? मित्रांनो यात्रेमध्ये गेल्यावर जर आपण पाहिलं असेल खाली बटन दाबलं की जे धागे असतात, जे जाळी असते किंवा धागे असतात त्याच्या टोकाला काय लागतं? लाईट लागते, त्याला काय म्हणायचं? ऑप्टिकल फायबर म्हणायचं. आणि मित्रांनो याच्यामध्ये काय होतं तर प्रकाश हा प्रवास करत करत पूर्णपणे टोकामधून बाहेर पडतो आणि इतर कुठेही तो दिसत नाही, म्हणून याला काय म्हणायचं? पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न क्रमांक 29, मॅग्नेशियमची संयुज्या 2 व क्लोरीनची 1 आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय? आता मित्रांनो मॅग्नेशियमची संयुज्या 2 आहे, म्हणजे काय लागणार? मॅग्नेशियमला 2 बंध लागणार, मॅग्नेशियमला 2 बंध, इकडे एक इकडे एक. क्लोरीनला काय? एकच आहे, म्हणजे क्लोरीन 1 आहे तो मॅग्नेशियम सोबत जोडणार. आता दुसरा पण मोकळा आहे तिथं पण एक क्लोरीन लागणार, म्हणजे काय होतं? MgCl आणि 2. Cl 2 आहेत, Mg 1 आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? MgCl2, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 30, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? तर एनफिल्ड बंदुकांच्या काडतुसांना चरबी लावलेली होती, कशाची? गायीची आणि डुकरांची, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 31, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी 1828 साली केली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आता मित्रांनो काय पाहतोय आपण? खाली आपण दिलेल्या एक सूचना,
या ठिकाणी आपण 60 रुपयांमध्ये 30 पोलीस भरती सराव पेपर देतोय। त्यासोबतच आपलं एक पेड टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावर आपण दररोज 300+ सराव प्रश्न देतो, ज्याच्यामध्ये सकाळी 50 चालू घडामोडी आहेत, त्यानंतर दुपारपर्यंत 200 जीके आणि मराठी आहेत, आणि रात्री मराठीचा एक टॉपिक आपण कव्हर करतोय। अशा प्रकारे मित्रांनो दररोज 300+ प्रश्न आपण देतोय। त्यासोबतच आता काल पेपर झालेला आहे आणि त्या कालच्या पेपरमुळे काय करणार आहे आपण, तर त्यावर झालेले प्रश्न ते देखील आपण या टेलिग्राम चॅनलवर क्विज स्वरूपात देणार आहोत। तसेच जे काही पेपर झालेले आहेत ते आपण टाईप करून प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये उत्तर तालिकेसह देणार आहोत। आणि मित्रांनो हे सर्व आपल्या फक्त 60 रुपयांच्या या संचासोबत मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा संच खरेदी करायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सॲपवरून डेमो असा मेसेज पाठवा। त्यानंतर तुम्हाला लगेच फ्रीमध्ये एक प्रश्नपत्रिका पाहता येईल। आणि मित्रांनो जर तुम्हाला आवडली तर तुम्ही संच खरेदी करा, त्यासोबत तुम्हाला मिळेल 300 प्रश्न दररोज आणि झालेल्या सर्व पेपरच्या प्रिंटेबल PDF नोट्स। आता मित्रांनो हे सर्व मिळणार आहे फक्त आणि फक्त पेड चॅनलवर, त्यामुळे 60 रुपये फार मोठी गोष्ट नाहीये, ती तुम्ही खर्च करू शकता। आता रत्नागिरीचा पेपर आपण ऑलरेडी टाईप करून घेतलेला आहे, तो पेपर कसा असणार आहे आणि इतर पेपर कसे असतील ते पाहण्यासाठी पुढची स्लाइड पहा, पुढे आपण ते पेपर देत आहोत। प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण। कधी? 1960 ला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। आता मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1960 ला बनले, त्या अगोदर ते मुंबई द्विभाषिक राज्याचे देखील मुख्यमंत्री होते। फक्त पुढे काय झालं, स्थापना झाल्यावर त्यांनी कंटिन्यू केलं होतं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 33, कोणते कलम मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार राज्य काय करेल, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। यामध्ये काय आहेत, राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत। प्रश्न क्रमांक 34, राष्ट्रपतींच्या निवडणूक वादाचा निकाल कोण देतो? आता मित्रांनो जर लोकसभा किंवा राज्यसभा यांच्या निवडणुकीचा वाद निर्माण झाला तर कुठे जायचं, निवडणूक आयोगाकडे जायचं। परंतु जर राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाला तर कुठे जायचं, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए। प्रश्न क्रमांक 35, चुकीचे विधान ओळखा। पहिलं विधान पहा, विधानसभा कायमस्वरूपी आहे नाही। मित्रांनो विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, म्हणजे सी बरोबर ए चूक। आता मित्रांनो विधान परिषद ही कायमस्वरूपी असते, जिथे स्थापना झाली तिथे संसद नष्ट करत नाही तोपर्यंत ती कायमस्वरूपी राहते। विधानसभा वरिष्ठ सभागृह आहे, मित्रांनो हे देखील चुकीचं आहे। विधानसभा हे राज्याचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे आणि विधान परिषद हे राज्याचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, विधानसभा हे वरिष्ठ सभागृह नाही, कसं आहे, कनिष्ठ आहे, म्हणजे हे देखील चुकीचं। आता पुढे डी, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी किती वर्ष वय पाहिजे, 25 वर्ष पाहिजे। आणि मित्रांनो विधान परिषदेसाठी किती वय पाहिजे, 30 वर्ष पाहिजे, म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे। म्हणजे चुकलेली विधानं कोणती आहेत, ए बी आणि डी, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। 3 उदाहरणं चुकलेली आहेत, फक्त एक उदाहरण आहे, विधान आहे, पर्याय सी ते बरोबर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 36, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मित्रांनो दरकेसा टेकड्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात, म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 37, खडक समूह ओळखा। संपूर्ण भंडारा गोंदियात आढळतो, 400 कोटी वर्षांचा कालखंड आहे आणि 10.5% क्षेत्र व्यापतो। मित्रांनो खडक कोणता, कॅम्ब्रियन खडक, म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 38, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? या ठिकाणी प्रश्न मित्रांनो आपण ऑलरेडी पाहिलाय, परंतु जुनंच नाव दिलंय शिवसागर, नवीन नाव काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज सागर असं नाव आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं याचं नाव आहे, या ठिकाणी जुनं नाव दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 39, 2025चा नोबेल पुरस्कार साहित्यातील कोणाला मिळाला? मित्रांनो 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार आहे तो लास्लो कास्नहोकरकाई यांना मिळालेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय
ए, ठीक आहे. आता मित्रांनो, मारिया कोरिना मचाडो यांना कोणता पुरस्कार मिळाला? 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार. आता पुढचा प्रश्न येऊ शकतो कोणता? दरवर्षी कोणत्या तारखेला नोबेल पुरस्कार दिला जातो? तर दरवर्षी 10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कारांचे वितरण केलं जातं. कोणते देश देतात? स्वीडन आणि नॉर्वे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला? मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं होतं काही होऊ दे, आपण ऑलरेडी एकदा चुकलेलो होतो, 23 म्हणालो होतो, परंतु नंतर आपण ठरवून सांगितलं होतं की काहीही झालं तरी 22वे कोण? जिष्णुदेव वर्मा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. खूप कमेंट आलेल्या होत्या, कमेंटमध्ये देखील सांगितलं होतं काही होऊ दे, 23 असू दे किंवा 24 असू दे, आपल्याला उत्तर 22च द्यायचं आहे. आणि मित्रांनो, हेच उत्तर आन्सर की मध्ये देखील बरोबर देण्यात आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, ठीक आहे, जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 41, केंद्रीय रेशीम मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 42, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडे शहर कोणते? तर मित्रांनो, ते आहे बंगळुरू, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 43, भारतात दर किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? हा देखील प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. भारतामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. प्रश्न क्रमांक 44, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद 2027 कोठे होणार आहे? मित्रांनो, 2026 ची परिषद आहे ती भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली, आणि 2027 ची कुठे होणार आहे? स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, पहलगाम हल्ल्याचा उत्तर म्हणून भारताने कोणती मोहीम राबवली? ऑपरेशन सिंदूर, पर्याय बी. आणि मित्रांनो, यावर एक पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे, त्यावर देखील आपण आपल्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेला आहे. अजून तुम्ही चालू घडामोडींचे व्हिडिओ पाहत नसाल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 46, पहिली नेट झिरो ग्रामपंचायत कोणती ठरली आहे? मित्रांनो, 2 दिवसापूर्वीचाच प्रश्न आहे, आणि आपण प्रश्न आहे असा दिला आहे, भंडारा जिल्ह्यातील बेला ही भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, बेला. प्रश्न क्रमांक 47, प्रजासत्ताक परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? हा देखील चालू घडामोडीमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. थीम काय होती? आत्मनिर्भरता होती, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, भारताची अर्थव्यवस्था कोणाला मागे टाकून चौथी ठरली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, काल सकाळी जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये आपण हा प्रश्न घेतलेला होता. भारताची अर्थव्यवस्था आहे ती जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, आणि चौथ्या क्रमांकावर आपला भारत, आणि 5व्या क्रमांकावर जपान आहे. आणि हा प्रश्न आपण आहे असा काल सकाळच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला होता, परंतु मित्रांनो, त्या व्हिडिओला फक्त 600 व्ह्यू आलेत, आणि मित्रांनो, त्यामुळे खूप जणांचं नुकसान झालं हे मी म्हणू शकतो. आणि मित्रांनो, स्वतःचं गुणगान गात नाहीये, जे इतके सारे प्रश्न आलेले आहेत की बोलू की नको, काय बोलू हे झालेलं आहे मला, त्यामुळे इतकं बोलतोय मी. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 49, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? हा देखील प्रश्न पाहिलेला होता. सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 50, पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन कोणत्या ऊर्जेवर चालते? अणुऊर्जेवर चालते. पोसायडन काय आहे? तर एक ड्रोन आहे ज्याच्यामध्ये माणूस नसतो, परंतु हे पाण्याखाली जवळजवळ 150 किलोमीटरच्या वेगानं धावतं, म्हणजे वाहतं पोहतं काय असेल ते, परंतु हे कशावर आधारित आहे? तर अणुऊर्जेवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 51, पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते? आता मित्रांनो, अधिनियमानुसार कार्यकाल दिलेला आहे 2.5 वर्षे. किती? 2.5 वर्षे, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 52, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? मित्रांनो, पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. प्रश्न सी. पेड चॅनलवर हा प्रश्न 4 ते 5 वेळा टाकलाय, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखा. आता मित्रांनो, यावर पूर्ण व्हिडिओ बनवला होता. आता काय चुकायचं आहे? सुमंत कोण होते? तर डबीर होते, रामचंद्र डबीर होते. या ठिकाणी काय दिलंय? मोरेश्वर पंडितराव. हे कोण होते? पंडितरावच होते, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54, जागतिक जैव इंधन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिन, वर्ल्ड बायोफ्युल डे साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आहे, ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी मोलॅसिस बेसिन कोणत्या राज्याला म्हटले जाते? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, मिझोरम या राज्याला मोलॅसिस बेसिन असं म्हटलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 56, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरता महिलांचा वयोगट कोणता? मित्रांनो काल परवा जे प्रश्न घेतले ते सर्व प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी वय किती? 21 ते 65, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 57, इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे मधुमेहावर कार्य करते, साखर कंट्रोल करण्याचं काम करतं आणि ते स्वादुपिंडाद्वारे स्रवलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 58, मृदेतील कोणता घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो? मित्रांनो काळी मृदा असते किंवा कापसाची काळी मृदा ज्याला आपण काय म्हणतो रेगूर मृदा, तिला काळा रंग कशामुळे येतो? तर त्याच्यामध्ये असलेल्या टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 59, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली? राष्ट्रकूट राज्यांच्या कालखंडामध्ये तयार झाली. आणि मित्रांनो त्या ठिकाणी असलेलं कैलास मंदिर आहे ते राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीत बांधलं गेले होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60, महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम लावा. सर्वात आधी पहा ज्ञानेश्वर, नंतर नामदेव, नंतर एकनाथ आणि नंतर तुकाराम, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 61, धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पाहायचं सहस्त्रकुंड नांदेड बरोबर, दरेकसान गोंदिया हे देखील बरोबर, व्याघ्नेश्वर मित्रांनो हे आपल्याला माहित नाहीये, परंतु मार्लेश्वर कुठे आहे यावर आपण प्रश्न पाहिलाय. मार्लेश्वर कुठे आहे? रत्नागिरीमध्ये. या ठिकाणी काय आहे? शिव मंदिर आहे आणि हा एक धबधबा देखील आहे आणि हे कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी रायगड चुकीचा आहे, म्हणजे पर्याय सी ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 62, जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने समावेश केलेला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला यादीत नाही? मित्रांनो एकूण किती किल्ले? 12 किल्ले. ते किल्ले कोणते कोणते? तर रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड, खांदेरी, साल्हार आणि तमिळनाडूमधील जिंजी. मित्रांनो इतके किल्ले याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. अगदी तमिळनाडूमधील जिंजी देखील, परंतु पुरंदर नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 63, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? 1915 साली सुरू करण्यात आलेलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. रायगड जिल्ह्यातील पहिलं जलविद्युत प्रकल्प खोपोली हे महाराष्ट्रातील पहिलं होतं. कधी सुरू केलं गेलं होतं? 1915 साली. स्थापना कोणी केली होती यावर देखील प्रश्न येऊ शकतो. उत्तर काय सांगणार? खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाची स्थापना कोणी केली होती? टाटा समूहाने केली होती, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 64, प्रश्न क्रमांक 64, भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय? मित्रांनो या ठिकाणी आपण होर्मुझची सामुद्रधुनी यावर प्रश्न पाहिलेला होता. काय उत्तर होते याचं? तर होर्मुझची सामुद्रधुनी आहे ती ओमानच्या आखाताला पर्शियन आखातासोबत जोडते. त्याचप्रकारे जिब्राल्टरची आहे ती अटलांटिक महासागराला भूमध्य समुद्रासोबत जोडते. हे देखील आपण त्यामध्येच पाहिलेलं होतं, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वकप 2 किंवा जास्त वेळा जिंकलेला नाही? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे सर्वाधिक टायटल कोणाकडे आहेत? आयसीसीचे कोणाकडे आहेत? ऑस्ट्रेलियाकडे आहेत. परंतु T20 विचारलं की T20 ऑस्ट्रेलियाकडे फक्त एकच आहे आणि बाकी तिघांकडे किती आहेत? 2-2 वेळा आहेत. भारताकडे 3 वेळा आहे. आणि मित्रांनो त्यामुळेच ऑस्ट्रेलिया हा फक्त एकदा जिंकणारा देश आहे, 2 किंवा अधिक वेळा नाही. प्रश्न क्रमांक 66, लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्याकरता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर मित्रांनो कमीत कमी 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 67, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती? आता या ठिकाणी मित्रांनो यावर देखील किती वेळा प्रश्न पाहिला आपण. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना ही महर्षी वी.रा. शिंदे यांनी, विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 साली केली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, वर्ष 1906. प्रश्न क्रमांक 68, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? या ठिकाणी पाहायचं आहे 1929 साली लाहोर अधिवेशन भरलेलं होतं. अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि मित्रांनो यावेळी काँग्रेसनं संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 69, संगणकाच्या भाषेत CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 70, जर्मन सिल्वर हा धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनतो? मित्रांनो, जर्मन सिल्वर आहे तो कॉपर, निकेल आणि झिंक यापासून बनतो, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71, 2024 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला? या ठिकाणी पाहायचं आहे इथिओपिया, सौदी अरेबिया, इराण आणि इजिप्त हे 4 देश 2024 मध्ये सहभागी झालेले होते. आणि मित्रांनो, इंडोनेशिया हा 2025 मध्ये सहभागी झालेला होता. म्हणजे मित्रांनो, अशा तऱ्हेने या 4 पैकी सौदी अरेबिया या पर्यायामध्ये आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, सौदी अरेबिया 2024 मध्ये ब्रिक्सचा नवीन सदस्य बनलेला आहे. त्यासोबतच पहा आणखी कोणते देश आहेत, तर इजिप्त, UAE, इथिओपिया आणि इराण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 72, 2025 मध्ये कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले होते? 2025 मध्ये फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी AI सेफ्टी समिट भरवली गेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, फ्रान्स. ठिकाण कोणतं होतं? पॅरिस होतं. प्रश्न क्रमांक 73, भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो, मानवाला अंतराळात पाठवणं हे गगनयान मोहिमेचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74, वीरभोग्या वसुंधरा हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील C60 या फोर्सचं ब्रीदवाक्य आहे वीरभोग्या वसुंधरा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 75, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे 2 जानेवारी 1961 ला जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राला निळ्या रंगाचा ध्वज प्रदान केलेला होता. आणि मित्रांनो, त्यामुळेच दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे 2 जानेवारी. 21 ऑक्टोबर काय आहे? तर हा पोलीस स्मृती दिवस आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76, CCTNS म्हणजे काय? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 77, भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 2023 हा कायदा कोणत्या दिनांकास लागू झाला? तर 1 जुलै 2024 रोजी. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 78, राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती असते? मित्रांनो, राज्यसभा सदस्य व्हायचं असेल तर किमान वय किती पाहिजे? 30 वर्षे. म्हणजे पर्याय बी. लोकसभा व्हायचं असेल तर 25 वर्ष, राष्ट्रपती किंवा राज्यपाल व्हायचं असेल तर 35 वर्ष आणि ग्रामपंचायतीसाठी 21 वर्ष. प्रश्न क्रमांक 79, राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? तर 25 जानेवारी 1950 ला. आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, 25 जानेवारी 1950 साली स्थापना करण्यात आली होती त्यामुळे. प्रश्न क्रमांक 80, देशातील वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे? हा प्रश्न देखील आपण परवाच पाहिलाय. ठीक आहे. देशातील वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे केरळ. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 81, भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? तर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 82, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? सेवा तीर्थ. पर्याय डी. घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य काय आहे? नागरिक देवो भव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण होते? यावर देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे. रामनाथ कोविंद, भारताचे पूर्व राष्ट्रपती. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 84, भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? हा देखील प्रश्न पाहिलेला होता. 1905 साली भारत सेवक समाज स्थापना गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती. म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 85, कर्झन वायली यास टिंबटिंब यांनी गोळी घालून ठार केले. या ठिकाणी पाहायचं आहे 1909 साली कर्झन वाहिली याला गोळी घालून मदनलाल धिंगरा यांना ठार केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि मित्रांनो, यामुळे त्यांना याच वर्षी 1909 सालीच फाशी देखील देण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, यावर देखील आपण प्रश्न आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या फ्री चॅनलवर पाहिलेला होता. ऑलरेडी जाऊन बघू शकता. चॅनल फ्री आहे, चॅनल ओपन आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जायचं पाहायचं. प्रश्न क्रमांक 86, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? चौरी चौरा घटनेमुळे मित्रांनो 1920 साली सुरू झालेलं असहकार आंदोलन संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. कधी मित्रांनो घटना घडली? 1922 साली. 1920 साली असहकार आंदोलन सुरू झालं आणि 1922 साली चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी ते पाठीमाग घेतलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? विनायक दामोदर सावरकर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, स्वातंत्र्यवीर सावरकर.
प्रश्न क्रमांक 85, पुणे करारावर यापैकी कोणी स्वाक्षरी केली? मित्रांनो, पुणे करार कधी झाला? 1932 साली येरवडा तुरुंगामध्ये झाला. आणि मित्रांनो, हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. परंतु प्रत्यक्षपणे गांधीजींनी सही केली होती का? नव्हती केली. कोणी केली होती? पंडित मदन मोहन मालवीय यांनी गांधीजींच्या वतीनं सही केली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 89, खालीलपैकी जीवाणूजन्य रोग कोणता आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, पटकी म्हणजे कॉलरा, आणि कॉलरा हा रोग आहे तो व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, म्हणजे पर्याय सी हा बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. गोवर म्हणजे मिझल्स, हा मिझल्सच्या व्हायरसमुळे होतो, रुबेला व्हायरसमुळे होतो. रेबीज हा रॅबडो व्हायरसमुळे होतो, आणि देवी हा देखील व्हायरसमुळे होणारा रोग आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 90, प्रोपेनचे रासायनिक सूत्र कोणते आहे? मित्रांनो, प्रोपेन काय आहे? अल्केन आहे, आणि अल्केन सूत्र काय असतं? CnH2n+2. म्हणजेच जर एक कार्बन असेल तर त्यासोबतच त्या कार्बनच्या डबल अधिक 2 इतके काय असतील? हायड्रोजन असतील, याला म्हणायचं अल्केन. आणि मित्रांनो, प्रोपेन काय असतो? तर 3 कार्बन असणारा अल्केन असतो. म्हणजे काय होईल? 3 × 2 6 अधिक 2 म्हणजे काय होतं? 6 अधिक 2 8, म्हणजेच C3 आणि H8, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. प्रोपेन कुठे आहे? C3H8 मध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91, 1 न्यूटन बरोबर किती डाइन? 1 न्यूटन बरोबर 10⁵ इतके डाइन, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? मित्रांनो, पचन संस्था सुरू होते पोटापासून संपते गुदद्वारापर्यंत. ठीक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जठर पचनसंस्था, लहान आतडे पचनसंस्था, यकृत हे देखील पचनसंस्थेमध्ये येतं, कारण हे पित्तरस स्रवतं. परंतु फुफ्फुस हे काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम, म्हणजेच श्वसन संस्थेचा भाग आहे, पचनसंस्थेचा नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 93, पोटॅशियमची रासायनिक संज्ञा कोणती? पोटॅशियमची रासायनिक संज्ञा आहे मित्रांनो के, पर्याय डी. पी कशाची असते? फॉस्फरसची असते. पीटी प्लॅटिनमची. आणि पीओ मित्रांनो कशाची असते? येतं कोणाला? मला पण येत नाहीये, मी पण पाहिलं नाहीये. प्रश्न क्रमांक 94, ICC T20 विश्वचषक 2026 स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता? मित्रांनो, याच्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होते. पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि जिंकलं कोण? आपला भारत. ठीक आहे. आणि उपविजेता कोण होता? न्यूझीलंड. लक्षात ठेवायचं, हे देखील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 94, ICC या ठिकाणी हा प्रश्न झाला. प्रश्न क्रमांक 95, 2026 सालचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र टिंबटिंब यांना देण्यात आला. मित्रांनो, हा प्रश्न आपण फ्री चॅनलवर, पेड चॅनलवर आणि यूट्यूब व्हिडिओवर सगळ्या ठिकाणी पाहिलेला होता. कोणाला मिळाला आहे? शुभांशु शुक्ला यांना, म्हणजे पर्याय डी. आणि मित्रांनो, हे असा पुरस्कार मिळवणारे, म्हणजे अशोक चक्र मिळवणारे दुसरे अंतराळवीर ठरलेले आहेत. पहिले कोण होते? राकेश शर्मा होते. प्रश्न क्रमांक 96, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडली? या ठिकाणी पाहायचं, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 97, प्रोजेक्ट चित्ता कोणत्या राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, काल परवा पाहिलेला प्रश्न, मध्य प्रदेशातील कुर्नूल राष्ट्रीय उद्यानामध्ये ज्वाला या मादा चित्त्याने काय केलं होतं? तर 5 पिल्लांना जन्म दिलेला होता. आणि माझे पर्याय चुकलेले होते, 53 होतं, 43 होतं, परंतु पिल्ले किती होती? 5. आणि मित्रांनो, त्यामुळेच हा प्रश्न लक्षात ठेवायला पाहिजे होता तुम्ही. उत्तर काय आहे याचं? तर कुर्नूल राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे प्रोजेक्ट चित्ता, म्हणजे पर्याय ए. कुठं आहे हे? मध्य प्रदेशमध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी ज्वाला नावाची एक मादी चित्ता आहे, तिनं 5 पिल्लांना जन्म दिलेला आहे. आणि मित्रांनो, भारतामध्ये आता किती चित्ते आहेत? तर एकूण 53 चित्ते आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98, जानेवारी 2026 मध्ये खालीलपैकी कोणासोबत भारताने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? या ठिकाणी पाहायचा, हा देखील प्रश्न आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि पेड टेलिग्राम चॅनलवर दिलेला होता. आता मित्रांनो, इतके प्रश्न आलेले आहेत की माझं पण डोकं फिरलंय की इतके प्रश्न आले कसे. तर या ठिकाणी पाहायचं आहे, जानेवारी 2026 मध्ये भारताने युरोपियन युनियन सोबत, म्हणजे EU सोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. पुढे पहा, छाबहार बंदर कालच टाकलाय प्रश्न, कुठे बांधलं गेलेलं आहे? इराणमध्ये बांधलं गेलेलं आहे. पर्याय बी. कोणी बांधलंय? भारतानं बांधलंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे, खालीलपैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? मित्रांनो, 100 प्रश्नांचा व्हिडिओ आठवतोय का? त्याच्यामध्ये हा प्रश्न होता, सर्वात प्राचीन कोणती? अरवली. आणि सर्वात तरुण? हिमालय. विचारलंय काय? प्राचीन, म्हणून आपलं उत्तर पर्याय बी. तरुण विचारला तर हिमालय सांगायचं आहे. ठीक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत आणि इथून पुढे अजून भरपूर प्रश्न येणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.